This video is sponsored by Shushankar Ayurvedic Clinic. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन वाघमारे लिखित कड़ इस मराठी कथा संग्रह का प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर अनंत राउत इनके हाथों नांदेड़ के नरहर कुरुंदकर सभागृह में किया गया। कल्चरल एसोसिएशन के सचिव डॉक्टर विजय कुमार माहुरे इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय के परीक्षा व मूल्यमापन मंडल के प्रभारी संचालक डॉक्टर रवि सरोदे, यशदा पुना के डॉक्टर बबन जोगदंड, साहित्यिक राम वाघमारे अतिथि के रूप में मौजूद थे। भगवान बुद्ध व महासूर्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनकी प्रतिमा को माल्यार्पण कर कार्यक्रम की शुरुआत की गई। कार्यक्रम में शहर के साहित्य प्रेमी नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कथा संग्रह लिहिण्याचा माझा उद्देश एकच आहे की स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये विभक्त म्हणजे वेगळेपण दाखवलं जातं। पुरुष हा स्त्रीवर अन्याय करत असतो आणि अन्यायाचे एकच प्रकार नाहीत, अशा बहुसंख्य प्रकार आहेत। पण अन्याय होऊ नये हा माझा उद्देश आहे। त्यामध्ये मी प्रत्यक्षरित्या पाहिलेले प्रसंग, अनुभवलेले प्रसंग, त्याच्यातून मी नाव आणि स्थळ बदलून म्हणजे मी कथेमध्ये त्या नमूद केलेलं आहे। आणि त्यामुळं कथा ही एका विशिष्ट आकाराची न ठेवता मी ती त्या अनेक कथेमध्ये कळ कशी आहे हे मी कळीपासूनच म्हणजे संपूर्ण होऊ शकते। अनेक विध्वंस प्रकार होऊ शकतात याची मला जाणीव झाल्यामुळे मी कळ हे नाव दिलेलं आहे। सर, प्रशासकीय कामकाज करत असताना तुम्ही लिपिक आहात, क्लर्क आहात आणि मग या साहित्याच्या प्रांताकडे कसे वळलात, काय झालं? हां, 1968ला मी ज्यावेळेस पोलीस म्हणून माझी नियुक्ती झालेली होती, पण मी त्यामध्ये जॉईन झालो नाही। माहेर नावाच्या दिवाळी अंकात मी एक कथा वाचली। त्याच्यामध्ये पोलिसांच्या संदर्भामध्ये अतिशय वाईट प्रसंग मी अनुभवले आणि त्याच्यामध्ये एक कथा अशी होती की मी एकदा फूल झाले तर स्त्री हे फूल आहे आणि स्त्रीचं म्हणजे फुलाची ही व्याख्या, फूल हे देवावर वाहिलं जातं, प्रतिष्ठित माणसाला दिलं जातं, सत्कारासाठी वापरलं जातं। पण फूल हे प्रेतावर फेकलेले फूल हे कधीही फूल होऊ शकत नाही, ते पायदळी तुडवले जाते। आणि साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात, काय हेच सांगतो थोडक्यात सांगा। तर यामध्ये यामुळं माझं साहित्य लिहिण्यासाठी एक मन प्रवृत्त झालं आणि असे काही प्रसंग आलेले आहेत की ब्राह्मण हे एक जातीयवादी असतात आणि सर्व जातीचे मूळच म्हणजे ते आहेत हे मला जाणवलं। आणि मी एक गीत गाताना मला शाळेमध्ये आपल्या प्रसंगामध्ये एका ब्राह्मण शिक्षकांनी मला हेटाळणी माझी केली। हे जातीयवादी गाणं आहे असं म्हणून मला त्या गीताविषयी मला म्हटलं गेलं। पण दुसऱ्याच म्हणजे एका शिक्षकानं, जो मुख्याध्यापक, त्यांनी मला 2500 वर्षे ह्या जातीवर अन्याय झालेला आहे, ते तुम्हाला सहन झालं, आता तुम्हाला दिसत नाही, त्याची कविताच तुम्हाला कशी दिसते त्याची। अर्जुन वाघमारे यांचा कळ हा कथासंग्रह यांचं प्रकाशन झालेलं आहे। या कळ कथासंग्रहामध्ये 17 कथा आहेत आणि या 17 कथांमध्ये जास्तीत जास्त कथा या स्त्रीप्रधान कथा आहेत असं माझं मत आहे। कारण या कथासंग्रहाच्यामध्ये पुरुषांचं पात्र मोठ्या प्रमाणात कमीच दिसते आहे आणि जास्तीत जास्त मग सेवंतासारखी, कोमलसारखी, कमलसारखी, सेवंतासारखी, मंजुळासारखी या सगळ्या स्त्रिया यामध्ये येतात आणि या सगळ्याच स्त्रिया या आपल्या जीवनामध्ये आलेल्या कटू अनुभवाचं सादरीकरण करताना दिसतात। लेखकाने या संपूर्ण कथासंग्रहाच्या माध्यमातून या ग्रामीण माणसांच्या किंवा स्त्रियांच्या जीवनात आलेलं दुःख, त्यांच्या वेदना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या स्त्रिया बंडखोर आहेत असं तुमचं म्हणणं? हां, याच्यामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की ज्या बंडखोर आहेत। त्यामध्ये रूढी प्रथा परंपरेचा धिक्कार करणाऱ्या काही आहेत, तर पाटलांनी आपल्या शेतामध्ये काम करताना केलेल्या अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विळ्यानी हल्ला करून त्याला संपवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याही स्त्रिया या कथासंग्रहामध्ये आहेत। म्हणून त्या बंडखोर वृत्तीच्या सुद्धा आहेत। हा अर्जुन वाघमारे यांनी लिहिलेला
कथासंग्रह आहे. अर्जुन वाघमारे हे पीपल्स कॉलेजमध्ये शिक्षकेतर कर्मचारी होते आणि शिक्षकेतर कर्मचारी असूनही त्यांनी कविता यापूर्वी लिहिलेल्या आहेत, कथाही लिहिलेल्या आहेत. सामाजिक जाणीवा बाळगून कार्यरत असलेले ते कर्मचारी होते आणि कळ या कथासंग्रहातून समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांना ज्या वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं वेदना सोसावी लागते, त्या वेदनेचा आविष्कार कळ या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून त्यांनी केलेला आहे. समाजामध्ये असलेली जाती व्यवस्था, अस्पृश्यता, त्याचबरोबर पुरुषप्रधान व्यवस्था, समाजात असलेल्या अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी परंपरा, स्त्रियांना येणारं वैधव्य, इथं असलेली बेटीबंदीची प्रथा, या सगळ्या घटकांच्यामुळं या देशातील सामान्य माणसांना कशा पद्धतीनं दुःख सोसावं लागतं, त्या दुःखाचा आविष्कार अत्यंत प्रत्येकारी रीतीनं या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. लोकशाहीमध्ये ही सरंजामदारी व्यवस्था कशी शिल्लक आहे, तिचे अवशेष कसे शिल्लक आहेत आणि वर्तमानातले सरंजामदार आजही सामान्य माणसांच्यावरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार करतात, याचाही आविष्कार या कथासंग्रहामधून केलेला आहे. या कथासंग्रहामधील भाषा ग्रामीण बोली भाषा आहे आणि म्हणी वाक्प्रचारांचा वापर अत्यंत प्रत्येकारी रीतीनं केलेला आहे. माणसांच्या ज्या मूलभूत प्रेरणा असतात, कामप्रेरणा, त्याचबरोबर अन्नाची प्रेरणा, या सगळ्या प्रेरणांचा आणि वासनांचा आविष्कार या कथासंग्रहातून अत्यंत प्रभावीपणानं झालेला आहे. सर, अलीकडे साहित्य निर्मिती फारशी होताना दिसत नाही, तर साहित्य निर्माण करण्याची प्रेरणा देण्यासाठी या कथासंग्रहाचा काय उपयोग? साहित्य निर्मिती फार मोठी होत नाही असं म्हणता येणार नाही, मोठ्या प्रमाणात होते, परंतु सकस अशी साहित्य निर्मिती किती होते हा खरा प्रश्न आहे. सकस साहित्य निर्मिती कमी प्रमाणामध्ये होते, पण ही जी साहित्य निर्मिती होते आहे तिच्याकडं स्वागतशील दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अर्जुन वाघमारे हे लेखन करतात आणि त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध होतो. ही गोष्ट नव्या पिढीतल्या लेखकांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी अशी आहे. म्हणजे आजचा कथासंग्रह आहे त्याचे लेखक अर्जुन वाघमारे सर आहेत आणि ते माझे 30 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच मी त्यांच्या कथासंग्रहावर, कवितावर अतिशय प्रेम करत होतो आणि ज्या पीपल्स कॉलेजमध्ये ते इथे शिक्षकेतर कर्मचारी होते, अक्षरशः विद्यार्थ्यांचे, गरीब विद्यार्थ्यांचे त्यांनी चांगले चांगले प्रश्न सोडवले. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली आणि अशा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून पुढे गेलेले आहेत. तरी ते प्राध्यापक नव्हते, कुठले शिक्षक नव्हते, परंतु एक क्लरिकल साईडचा माणूस आज मागासकरी विद्यार्थ्यांना एवढं मोठं प्रोत्साहन देतो आहे आणि म्हणून मी त्यांना पीपल्स कॉलेजचा नेहमी वाघ म्हणायचं आणि त्याच्यावर आजपर्यंत मी प्रेम करत आलो. त्यांचे सासरे पण तसेच होते, दोन्ही कवी होते. ते कवी म्हणायचे, अतिशय हळव्या म्हणायचे आणि त्या हळव्या मनातून अतिशय चांगला संग्रह कळ हा त्यांनी निर्माण केलेला आहे. या साहित्यिकांना काय सांगाल? विशेष म्हणजे कळमध्ये ज्या हे दिलेले आहेत त्यातलं जे स्त्रीचं हे पात्र आहे आणि नवीन जे आहेत, विशेष म्हणजे आजकालच्या स्त्रियावर अन्याय झालं तर त्या कुठेतरी आत्महत्या करतात, सुसाईड करतात किंवा पॉयझन घेतात आणि आपल्याला संपवतात. परंतु आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या युवकांना मी सांगेल की तसं करू नका. तुमच्यावर अन्याय झाला तर अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीत जसे त्या कोयता घेत होत्या, संघर्ष करत होत्या, अशा संघर्ष घेऊन पेटाय. विशेष म्हणजे वैचारिक पातळीवर खचून जाऊ नका तुम्ही. तर थोडंसं तेवढा वेळ जरी गेला आणि पुढं तर तुम्हाला जर काही करायचं असेल तर मोठा संघर्षाने आहे. कारण मी यासाठी त्यांना म्हणतो की तुमच्या पाठीमागे बाबासाहेबांचा, फुलेंचा विचार आहे, संघर्षाचा विचार आहे. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही भिवू नका, संघर्ष करत राहा, अशी या प्रसंगी मी तुम्हाला सांगेन. मी डॉक्टर बबन जोगदंड, यशोदा पुणे इथे आहे आणि आज कळ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं नांदेडला आलेलो आहे. अर्जुन वाघमारे हे एक प्रथितयश कथाकार आहेत. त्यांनी यापूर्वीही चांगल्या कथा लिहिल्यात, कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी कळ नावाचा जो कथासंग्रह लिहिलेला आहे, या कळ कथासंग्रहामध्ये त्यांनी जे खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला, एका सामान्य कुटुंबामध्ये, दलित कुटुंबामध्ये, आणि त्यांनी जे लहानपणी जे प्रसंग अनुभवलेले आहेत, ज्याच्यामध्ये जातीयता असेल, अस्पृश्यता असेल किंवा एकमेकांचा द्वेष, मत्सर किंवा एकमेकांबद्दल जे गावांमध्ये समाजामध्ये जो अकस असतो
असतो, उच्च नीचतेचा भेदभाव असतो, याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी या कळ कादंबरीमध्ये किंवा कथेमध्ये केलेलं आहे. आपल्या दुःख वेदना या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या निश्चितच भावी पिढीसाठी मार्गदर्शक स्वरूपाच्या आहेत. कारण आपलं पूर्वीचं जीवन कसं होतं हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे माझ्या मते. त्यामुळे हे पुस्तक अतिशय मौलिक स्वरूपाचं आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाला काय सांगाल? लेखकांनी खरं तर अशी उत्कृष्ट आणखी साहित्य निर्मिती करायला हवी. कारण त्यांच्यामध्ये लिहिण्याचं एक कसब आहे. त्यांची लेखनशैली ही बोली भाषेत, ग्रामीण भाषेत आहे. त्याच्यामुळं अधिकाधिक साहित्य त्यांनी लिहावं असं मला वाटतं. महाराष्ट्र टीवी 24 के लिए सदाशिव गच्छे, नांदेड़.